मी अचानक इकडे कसे काय आले? बोला मध्ये. हा दादा, कसं वाटलं दादा तुम्हाला आपले देव बाकासुरांचं दर्शन? दर्शनासाठी आले आम्ही. बाकासूरच्या दर्शनासाठी आलेले आहेत खास आपल्या. मोहिल दादा, तुम्हाला काय वाटलं आज दादा आपल्याकडे आलेले आहेत? दादा आपले घरातले संबंध आहे, त्यामुळे काय ते जेव्हा इकडे येतील तेवढं जेव्हा भेटतच आपल्याला. दादा, आता तुम्ही खास कर आपल्या देव बाकासूरलाच बघायला आलते का आपलं मैदान पण पूर्ण बघूनच जाणार? हा दादा, बकासूरच्या दर्शनासाठी आलेत ना. मैदान पण आपला सर्जा पण आहे पलाला. तर सर्जा कोणासोबत आहे दादा? लखन सोबत. लखन सोबत. आणि मित्रांनो, चला आता त्यांना सुद्धा आता वेळ होतोय, ते चाललेत. दादा चला, बाय बाय. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता आपले दादा सरकार यांचे चिरंजीव आपल्या देव बाकासुराला भेटण्यासाठी आलेले आहेत आपले पुसेगाव हिंदकेसरी मैदानात ते. तर मित्रांनो, इकडे बघू शकता मोहिल दादा स्वतः आणि आपले मामा आहेत. तर इकडे बघा दर्शन घेतात आपले देव बाकासूरचे. आणि इकडे एवढी फॅन फॅमिली आलेली आहे आपल्या देव बाकासूरला बघण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, सगळे ऐका मित्रांनो. हा, तर मित्रांनो इकडे बघा, हे दर्शन लाईव्ह तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मधील. मित्रांनो, इकडे आपला महाराज गटपात झालेला आहे चांगला असा. आणि इकडे आपला मोहिल दादा आणि आपले दादा सरकार ते स्वतः इथे आहेत. हा, तर दादा मित्रांनो, आता तुम्हाला बाकीची फॅन फॅमिली दाखवतो. इकडे बघा ना, आपल्याला महाराज मारील जरा लांब राहिलेला बरा. मित्रांनो, यांना सगळ्यांना फोटो काढण्याची खूप इच्छा आहे, पण आता आपला बाकासूर आहे ना, तो अजून धावलेला नाही गटाला, तोपर्यंत त्याला आराम द्यायचा आहे म्हणून जरा थांबवले. कोणाला नाराज नाही करत आपलं दादा. इकडे बघा आपला ऋषिकेश धनावडे दादा बाकासुराची. आणि इकडचे म्हणजे ते व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, सर्व ही फॅन फॅमिली आपल्याला बाकासुराची ते बघायला भेटले, पण त्यांना फोटो काढायची इच्छा आहे, पण फोटो नाही काढू शकत लवकर, म्हणून मी त्यांना व्हिडिओ मधूनच घेऊन टाकले. ज्या तो घरी जाऊन बघल. हा, सगळेही इकडे एकदा हात करा, घरी गेल्यावर तुम्हाला दिसल. हा, थांब इकडं पण येतो. थांब सगळ्यांना दिसू दे. इकडं बघा, इकडं बघा. दाखवलं सेल्फी घ्या. इकडं बघा आपला महाराज आपल्या नवीन खरेदी आहे, त्यांनी सुद्धा चांगला गट पास केलेला आहे पुसेगाव मैदानात ना. चॅनलचं नाव सांग. आपल्या चॅनलचं नाव जितेंद्र शेलार आहे. ऋषिकेश दादा बोलतो वन साइड मार्केट जाम. आता आपल्याला घाबरायचं कारण काय, आपण महाराष्ट्रातले वाघ आहेत सह्याद्रीतले, घाबरायचं कशाला कोणाला, आपली मराठी माणूस आहे. हा, आपला मराठी माणूस आपल्यालाच एकमेकांना घाबरायला लागलं तर मराठी माणूस पुढे कधी जाणार? हा दादा, तुम्ही आता एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, थांबा आपण तुमची वैयक्तिक व्हिडिओ